आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50 मध्ये. भिवंडी टीईटी पेपर फुटी प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. पेपर फोडणाऱ्यांना अटक केली असून आरोपी आंतरराज्य टोळीमधील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर टीईटी परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली. राज्यात 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे असं फडणवीसांनी जाहीर केलं. तर 2026-27 ची अट काढून टाकली असून त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला. ठाकरेंनी रामरक्षाची 2 पानं वाचावीत, कारण मागच्या वेळेस त्यांना रामरक्षा वाचता आली नाही असा टोला त्यांनी लगावलेला आहे. तर मी देखील त्यांच्यासोबत रामरक्षा वाचणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात आमदारांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जयंत पाटलांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला रोहित पवार वगळता सर्व आमदार उपस्थित होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना धक्के मागून धक्के बसतात. ईश्वरपूर नगराध्यक्षांचा पद अपात्र ठरवल्याच्या नंतर नगराध्यक्ष यांच्या बंधूचं नगरसेवक पद देखील अपात्र ठरवण्यात आलं. जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी याबाबतचा निर्णय घेतला. शिवसेनेचे युबीटीचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरोधात त्यांच्या सुनेनं गंभीर आरोप करत कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणात विनायक राऊतांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावर 23 जुलैला सुनावणी होणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पुण्यात शाळा बंद आंदोलनात सहभागी 8,619 शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापण्यात येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी याबाबतची माहिती दिली. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनानं यापूर्वीच कारवाईचे आदेश दिले. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांचे श्रीमंत उद्योगपती समजून हक्काचं रेशन धान्य बंद पुरवठा विभागानं बंद केलं. मात्र शेतकऱ्यांचं रेशन बंद केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. ग्रामीण भारतातील अर्थचक्राला पुन्हा एकदा वेग आल्याचे स्पष्ट संकेत ट्रॅक्टर विक्रीच्या आकडेवारीतनं मिळत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जून 2026 मध्ये देशभरात तब्बल 1 लाख ट्रॅक्टर्सची विक्री झाली. वर्षभरात ही वाढ 25.3% झाली. कल्याणमधील नांदिवलीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आगरी कोळी समाज बांधव एकवटले. आगरी कोळी समाज भवनासाठी भूमिपुत्रांची एकजूट झाली आहे. नांदिवलीतील आगरी कोळी समाज बांधवांनी समाज मंदिर हॉलची मागणी केली. वाशिमच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा भार वाढला. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामातनं दिलासा देऊन वर्गात अधिक वेळ देता यावा अशी मागणी पालकांनी केली आहे. भारतात महिलांचं सरासरी आयुष्य पुरुषांपेक्षा जास्त आहे. तरीही निरोगी आरोग्याच्या बाबतीत ही आघाडी नाममात्र आहे. भारतीय महिलांचं सरासरी आयुष्य 69 वर्ष आहे, तर पुरुषांचं सरासरी आयुष्य 65 वर्ष आहे. मात्र महिलांची सरासरी 10 वर्ष आजारपणातच जात असल्याचं समोर आलं. अन्नधान्य महागलं असून डाळींनी उच्चांक गाठलाय. जूनमधील महागाई वाढण्यामागे अन्नधान्याच्या किमतीमधील वाढ हे मुख्य कारण ठरलेलं आहे. अन्नधान्याचा महागाईचा दर 4.78% थेट 5.32% पोहोचला आहे. च्या दुसऱ्या प्रवेश फेरीची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये राज्यातील 44,680 विद्यार्थ्यांना जागा वाटप करण्यात आलं. प्रवेशाची पहिली फेरी नुकतीच पार पडली. त्यात 78,496 विद्यार्थ्यांना संधी मिळाली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सीईटी कक्षाच्या वेळापत्रक मराठीमध्ये प्रसिद्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. केवळ इंग्रजी भाषेमुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ टाळण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या काही पदवी अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी मुलींची नोंदणी मुलांपेक्षा जास्त आहे. सीईटी सेलच्या आकडेवारीतनं स्पष्ट झालेलं आहे. नर्सिंग,
शिक्षणशास्त्र, डिझाईन, वास्तुरचनाशास्त्र, 5 वर्षीय विधी अभ्यासक्रम, फाईन आर्ट्स अशा अभ्यासक्रमांना मुलींची जास्त पसंती आहे. राज्यातील 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मुलींसाठी राबवण्यात आलेली आहे. दुसऱ्या विशेष फेरीत 53,824 विद्यार्थिनींना प्रवेशाची संधी मिळाली असून 25,131 विद्यार्थिनींनी प्रवेश घेतलाय. प्रवेश मिळालेल्या शिल्लक विद्यार्थिनींना 14 जुलैला प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. LLB अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस 17 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय CET कक्षानं घेतला. यासाठी आतापर्यंत 19,923 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाची नोंदणी 19 जूनपासून सुरू झाली. रायगड जिल्ह्यातील 8,914 पात्र शेतकऱ्यांना सरकारच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील पात्र कर्ज खात्यांची पडताळणी पूर्ण झाली. आता त्यांची माहिती शासनाच्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. रुग्णालयामध्ये एक रुग्ण एक नातेवाईक ही पद्धत सुरू करावी अशी सूचना महापौर रितू तावडे यांनी केली आहे. महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये खूप गर्दी होतीये, त्यामुळे रुग्णांना त्रास होतो, तर संसर्गाचा धोका देखील वाढतो. हे टाळण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी पालिका आयुक्तांना याबाबतचं पत्र दिलं आहे. बाप्पांचं रंगकाम पर्यावरणपूरक रंगांनीच केलं जाणार आहे. यासाठी पालिका मूर्तिकारांना रंगाचा मोफत पुरवठा करणार आहे. गणेश मूर्तीला देण्यात येणाऱ्या घातक रंगामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्यामुळे हा निर्णय घेतलाय. मुंबई महापालिकेनं पश्चिम उपनगरातल्या पुलांची डागडुजी आणि देखभालीचा निर्णय घेतला. कांदिवली, बोरीवली आणि दहिसर परिसरातल्या पुलांच्या डागडुजीसाठी 4.64 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पुलांची सुरक्षितता वाढवणं आणि वाहतूक सुरळीत ठेवणं या उद्देशाने ही कामं हाती घेतली जातील. धरण क्षेत्रात पावसानं पुन्हा उघडीप दिल्याने पुणे महापालिकेनं 15 जुलैपासून शहरात पुन्हा एकदा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. आषाढी वारीमुळे तात्पुरती स्थगित केलेली पाणी कपात आता पुन्हा एकदा लागू होणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामासाठी आता नवी डेडलाईन देण्यात आली आहे. वाहतूक कोंडीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला हा बायपास गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. आधी ठेकेदारांची दिरंगाई, त्यानंतर कोकण रेल्वेनं विद्युत खांब हलवण्यात केलेला उशीर यामुळे या बायपासचं काम गेल्या 5 वर्षांपासून रखडलंय. CST इथं सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या 2 एक्सप्रेस गाड्यांचा थांबा दादर आणि ठाण्यापर्यंत सीमित करण्यात आला. तेजस एक्सप्रेस ही 29 जुलैपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहे. राज्यातील 581 ST डेपोंपैकी पहिल्या टप्प्यात 225 डेपोंचा पुनर्विकास केला जाणार आहे. सार्वजनिक खासगी मॉडेलवर हा पुनर्विकास केला जाईल. त्यासाठी अधिक काही सवलती देता येतील का याचा देखील विचार केला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या CSMT ते कुर्ला 5वी 6वी मार्गिका प्रकल्पामध्ये मोठा बदल करण्याची तयारी सुरू आहे. परळ ते CSMT दरम्यान जलद उपनगरीय मार्गिका भूमिगत करण्याचा प्रस्ताव पुढे आलाय. त्यानुसार भायखळा हे एकमेव स्थानक भूमिगत करण्यात येणार आहे. त्या संदर्भात मुंबई रेल्वे विकास महामंडळ सध्या सर्वेक्षण करतोय. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकाराम या जयघोषात अनेक पालख्या मार्गक्रमण करत आहेत. आमदार विवेक कोल्हे यांनी वारकऱ्यांच्या पायांना औषधी तेलानं मालिश करत चरणसेवा केली. त्यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी वारकऱ्यांशी संवादही साधला. वाशिममध्ये यंदा मान्सूनचं आगमन उशिरा झालं. त्यानंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात खरीपाच्या 90% पेरण्या पूर्ण झाल्यात. मात्र गेल्या 10 दिवसांपासून पावसानं पुन्हा एकदा दडी मारल्यानं पेरणी केलेली पिकं करपू लागल्याने धोक्यात आली आहेत. उत्तर पुण्याच्या शिरूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोला मोठा फटका बसलाय. सततच्या पावसामुळे टोमॅटोवर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून उभी पिकं पूर्णपणे खराब झाली आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. वाशिम बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात वाढ झाली आहे. आठवडाभरात हळद दरात 3,000ची वाढ झाली. हळदीला प्रति क्विंटल 15 ते 17,000चा दर मिळतोय. बाजारात आवक घटल्यानं दरात मोठी वाढ झाली आहे.
राज्यात पावसानं दांडी दिली आहे. याचा मोठा परिणाम भाजीपाल्यावर झाला. पावसाअभावी बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे दर गगनाला भिडले. पाऊस ओसरल्यानंतर ग्राहकांची मागणी वाढल्यानं किरकोळ बाजारात फरसबी 200 रुपये, वाटाणा 240, आलं 280 रुपये किलो दरापर्यंत पोहोचलंय. कोकणात ऐन लावणीच्या हंगामात पावसानं दडी मारल्यानं भात शेतीवर संकट ओढवलं. मात्र शेतामध्ये पारंपरिक गाणी गात अत्यंत उत्साहात आणि आनंदानं भात लावणी केली जाते. भंडाऱ्यातील धान उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. जुलै महिना सुरू असून देखील भंडाऱ्यात पावसाची तूट पाहायला मिळते. जिल्ह्यात आतापर्यंत 191 मिलीमीटर पाऊस पडलाय. सरासरी 289 मिलीमीटर पाऊस पडायला हवा होता. पावसानं पाठ फिरवल्यानं कोकणातील भात शेती संकटात सापडली. पाण्याचा अभाव आणि कडक उन्हामुळे भाताची रोपं करपू लागली. करपणारी पिकं जगवण्यासाठी शेतकरी आता विहिरीच्या पाण्याचा आधार घेऊ लागलेत. अशात पावसानं आणखी खंड दिल्यास दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार. पावसानं दडी मारल्यानं तळ कोकणातील शेताला अक्षरशः तडे गेले. पावसाअभावी रोप देखील कोमेजून गेलेली आहेत. पहिल्यांदाच अशी परिस्थिती कोकणात पाहायला मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय. अमरावती जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. आधी सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. आता पाऊस बेपत्ता झाल्यामुळे तिबार पेरणीची वेळ आलेली आहे. गेल्या 8 दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला. त्यामुळे तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी पिकं जगवण्याची धडपड करतायत. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या काही दिवसात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन आणि धान ही महत्त्वाची पेरणी करण्याची पिकं आहेत. त्यातील सोयाबीन पेरणी उत्तम स्थितीमध्ये झाली आहे. मात्र धान पिकासाठी योग्य तो पाऊस न झाल्यानं धानाची रोवणी होऊ शकली नाही. वाशिम जिल्ह्यात यंदा मान्सूनचं आगमन उशिरा झालं. त्यानंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात खरीपाच्या 90% पेरण्या पूर्ण झाल्यात. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं पुन्हा एकदा दडी मारलेली आहे. त्यामुळे पिकं करपू लागली आहेत. मुंबई महापालिकेकडनं शाळांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी ड्रग्ज फ्री मुंबई हे अभियान राबवण्यात आलेलं आहे. पवई तलावामध्ये वाढलेल्या जलपर्णी उपयोगात आणण्यात येणार आहे. जलपर्णी काढणं, तिची विल्हेवाट न लावता शाश्वत पुनर्वापर करणं आणि पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रकल्प 24 महिन्यांसाठी राबवण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. 15 ते 30 जुलै दरम्यान रायगड जिल्हाभर सर्वेक्षण करून स्थलांतरित विद्यार्थ्यांना विशेष कार्ड मिळणार आहे. रेल्वेमधील रिक्त बर्थ विकण्याच्या प्रकारावरून कोलकाता उच्च न्यायालयानं रेल्वे तिकीट निरीक्षकांवर ताशेरे ओढलेत. तिकीट निरीक्षक भाजीपाल्यासारखे रिक्त बर्थ विकतात आणि त्यामुळे रेल्वेत चोरी आणि लुटमारीच्या घटना घडतात. या निर्णयामुळे धावत्या रेल्वेत तिकीट निरीक्षकांचं दुकान बंद होणार आहे. पत्नीनं लग्नापूर्वी ठेवलेले अनैतिक लैंगिक संबंध व्यभिचाराच्या व्याख्येत मोडत नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं महत्त्वाचा खुलासा दिलाय. त्यामुळे व्यभिचाराची व्याख्या अधिक स्पष्ट झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार युक्तिवाद केला. राज्याच्या राजकारणात मराठा समाजातल्या नेत्यांची संख्या अधिक असली तरी समाज मागास आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये सहभाग म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये सहभाग होय, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय. शाहरुख आणि गौरी यांच्या मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो आणखी प्रभावशाली होतोय, तर अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेनं वाहत आहेत. यावर मोठा परिणाम पावसावर होतो. त्यामुळे अजून आठवडाभर मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यात गेल्या 1.5 महिन्यांपासून पावसानं दांडी मारली. जिल्ह्यात 1.5 महिन्यात केवळ 20% खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झाल्यात. पावसाअभावी पिकं जळून जाण्याची शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली असली तरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे.
गेल्या 24 तासात 546 क्युसेक पाण्याची आवक झाली असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा 31.59% इतका झाला आहे. गेल्या आठवड्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जुन्नर तालुक्यामधून खळखळून वाहणाऱ्या पुष्पावती नदीला टिकीकरवाडी इथं भव्य धबधब्याचं स्वरूप आलं. या निसर्गरम्य दृश्यानं पर्यटकांना भुरळ घातली आहे. पाण्याचे उडणारे तुषार आणि हिरवईनं नटलेला परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. संभाजीनगरमधील देवगिरी किल्ल्यात 4 महिन्यांपासून मुक्काम ठोकून असलेल्या मादी बिबट्या आणि 2 बछड्यांपैकी एका बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. मध्यरात्री 1 वाजता 11 महिन्यांचा बछडा पिंजऱ्यामध्ये अडकला. बछडा जाळ्यात अडकल्याचं पाहून मादी बिबट्या आक्रमक झाला.